विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न एका ग्रामीण भागातील पालकाने मला विचारलाय, की सर तुम्ही बोर्डचं शिकवणार का? बरं हा प्रश्न त्यांनी का विचारला याचं उत्तर देतो. काय होतंय आजकाल ग्रामीण भागात सुद्धा म्हणूया आपण मोठ्या-मोठ्या अकॅडमीचे ना काउंसलर येतायत. हो येतायत. मोठे-मोठे शाळेत सेमिनार होतायत. ओके. खूप लेक्चर्स दिले जातायत. स्कॉलरशिप एक्झाम घेतल्या जातायत आणि ग्रामीण भागातली अशी मुलं ओके. आहेत त्यांना अनुभव नाहीये पुढचा 11वी-12वीचा पण 10वी पण ते टॉप आहेत ना मुलं. पण अशी मुलं अकॅडमी जॉइन करतायत आणि अकॅडमीत गेल्यावर कळतंय, की अरे आपण ॲडमिशन तर ज्या कॉलेजला घेतलंय ते स्टेट बोर्डचं कॉलेज आहे आणि अकॅडमीमध्ये स्टेट बोर्डचं काहीही शिकवलं जात नाहीये. डमी कॉलेजेस आहेत, टाय-अप आहेत, मग युनिट टेस्ट, सेमिस्टर काहीही होत नाहीये. ओके. सगळं घरी बसून लिहायचंय आणि काय होतंय? एक वेगळाच तणाव निर्माण होतोय. का? 11वी संपत आला असताना ॲडव्हान्स्ड टीचिंग सुरू होतंय. इथं मेन्सचं काय कळेना झालंय आणि ॲडव्हान्स दूरची गोष्ट आहे. मी सांगतो, मी वैयक्तिक एका पालकांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं, "अजून प्रश्न विचारा तुमचे काय आहेत का?" तर मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय होतोय, की बोर्डचं शिकवणार का हा पहिला प्रश्न आहे. कारण काहीच झालेलं नाहीये आणि 12वीत बोर्डची परीक्षा द्यायची आहे. आता त्यांचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. एक लक्ष द्या. जाणीव झाली का तुम्हाला? मी विद्यार्थ्यांना विचारतोय, की 11वी पूर्णपणे वेस्ट गेलेलं आहे. ओके. फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला भरारी मारायची आहे. शून्यातून राखेतून आपल्याला वरती जायचंय म्हणून आपण शून्यातून विश्व निर्माण करायचंय. 1 वर्ष पुरेसं आहे. बरं याची तयारी करण्यासाठी बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे. काय झालंय अकॅडमी ग्रामीण भागातली मुलं शहरातल्या अकॅडमीत जातात. अरे एखादा हिरा असतो ना, हिरा ना ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो कुठेही गेला तर तो चमकणारच असतोय. आय-आय-टीत जो मुलगा जाणार आहे ना, तो एक्स्ट्राऑर्डिनरी असतोच. हां, सिरियसली सांगतोय. आणि आपली मुले सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, पण आपल्या मुलांना प्रॉपर मार्गदर्शनाची गरज असते. ते होत नाहीये. पहिली गोष्ट मी हे जे पालक आहेत त्यांचा स्टुडंट माझ्या समोरच होता. मी त्याला फॉर्म्युला विचारला फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन मधला. ट्रिगो 2 तो म्हणला, "नाही झालं सर ट्रिगो परफेक्ट." अरे ट्रिगो परफेक्ट झालं नाही, मग कॅल्क्युलसचा पार्ट कसा जमेल? डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डेफिनाइट, इनडेफिनाइट, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन सगळ्या ठिकाणी ट्रिगो 2 लागणार आहे. इव्हन फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ऑसिलेशन मधलं ते कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम इथे सुद्धा साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला लागतो लक्षात घ्या. मग ट्रिगो परफेक्ट केलं पाहिजे. बरं फिजिक्स, न्यूमेरिकलची प्रचंड भीती वाटते आणि त्या डेली डी लोड मुलांना सॉल्व्हच होत नाहीये. आणि प्रॉब्लेम काय होतोय बघा, मी तुम्हाला सांगतो. अनुभव खूप येतात रे मला. पालक भेटायला येतात, फोनवरून बोलतात. "तुमचं म्हणणं काय?" "नाही सर, जे-ई-च करायचंय. जे-ई शिवाय पॅकेज मिळत नाही." अरे मुलाला 70% मार्क आहेत. 12मध्ये ठेवलंय मुलाला. टॉपची अकॅडमी जॉइन केली. पोराला तिथे काय डोक्यात घुसेना. पोरगं पण चॅप्टर ते म्हणतोय, "महत्त्वाचा टॉपिक सुरू होणार आहे क्लासमध्ये." मी 4 प्रश्न विचारल्यावर काही सांगता येत नाही. पण आई पण म्हणते, "नाही सर, पॅकेज जे-ई शिवाय मिळत नाही." रिअॅलिटी नाहीये बाळांनो, इथं तसं नाहीये. पॅकेज मिळवायचे, ठीक आहे, मिळेल तुम्हाला पॅकेज. पण स्वतःला बदललं पाहिजे ना. बेसिकच येत नाही कशी पॅकेजची अपेक्षा? तुम्हाला साधं फॅक्टरायझेशन येत नाही आणि हो, नाही आम्हाला हे शिकवत नाहीत. आम्हाला डायरेक्ट एन मुलं फसवतायत पालकांना. स्टेट बोर्डचा एखादा प्रश्न विचारला ना, "हे आम्हाला शिकवत नाहीत. आम्हाला एन शिकवतात." अरे एन म्हणजे काय जादू आहे का? काय चमत्कार आहे? काय आहे? मला विचारायचंय तुम्हाला, की तुम्हाला बेसिकच येत नाहीये. वर्षभर कुठले एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस केली? बघा हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या अँगलकडे चाललाय बरं का, मी सांगतो लक्षात घ्या. पण मी सांगतो, की माझ्याकडे काउन्सिलर आले होते. माझ्याकडे आले होते काउन्सिलर लक्षात घ्या. आणि त्यांनी मला एक ॲप दाखवलं. म्हणले, "सर बघा हे आम्ही मुलांना प्रोव्हाईड करतोय. या ॲपमध्ये लाखो प्रश्न आहेत." मी त्यांना म्हटलं, "अहो लाखो प्रश्न आहेत सोडवायचे केव्हा?" नाही सर सोल्युशन आहे ना. मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं, की ॲप्लिकेशनमध्ये जे सोल्युशन्स असतात, ते कसं कळणार आहे मुलांना? ते थोडक्यात दिलेले असतात. पुस्तकं एवढी बारकाईने ढिगाण आहेत. सोल्युशन ते थोडक्यात असतात. मुलांना बेसिक पासून कळायला पाहिजे. हो, साध्या सोप्या भाषेत कळायला पाहिजे. अजून एक काउंसलर भेटले मला, की ज्याने मुलांना एम्बाईब देतायत. ओके, एम्बाईब मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. बेस्ट आहे, दी बेस्ट आहे. मला इतकं आवडलं ना लेक्चर्स. पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहेत. हे झेपतंय का ग्रामीण भागातील आपल्या मुलांना? हे तितकंच महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मला सांगून अतिशय आनंद होतोय. ते जे काउंसलर आहेत, त्यांना जेव्हा मी माझं ॲप्लिकेशन दाखवलं, तेव्हा त्यांना ते व्हिडिओ आवडले आणि तेव्हापासून इमिडिएटली एम्बाईब सोडून ते आपलं ॲप्लिकेशन मुलांना प्रोव्हाईड करतायत. मुद्दा असा आहे, की तुम्हाला गरज आहे का?
मी तुम्हाला सांगतो, मी जी स्ट्रॅटेजी वापरतोय तुम्हाला गरज आहे का बघा. आणि सुरुवातीला 15 दिवस फ्री लेक्चर्स मी प्रोव्हाईड करतोय ते बघा फिनिक्स बॅचमध्ये. मी तुम्हाला सांगतो बॅचबद्दल सगळी माहिती या नंबरवर फोन करा आणि विचारा. ओके. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो तुमचा कॉल प्रदीप सर सुरुवातीला उचलतील. ओके. मला नंतर माझ्याकडे वेळ असेल तसं मी तुमच्याशी बोलेन. पण सगळ्यात इम्पोर्टंट टेक एस्पायर असं सरांचं चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करा. कालच सीईटी सेलनं प्रॉब्लेम क्रिएट केला. तर आम्ही इमिडिएटली त्याच्यावर व्हिडिओ अपलोड केलाय बरं का. मेन मुद्दा काय आमची स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करतो. बघा, मॅथ्समध्ये माझं म्हणणं आहे, की पहिला 1 महिना फक्त आपल्याला थेरम्स प्रोव्हाईड करायचे. काय प्रोव्हाईड करायचे आहेत? थेरम द्यायचे आहेत तुम्हाला. आम्ही डिफरन्शिएशनचे 3 थेरम घेतलेत. आम्ही थांबलोय, की तुम्ही पण ते कव्हर करावं. भरपूर मुलं जॉइन होतात लक्षात घ्या, भरपूर. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका मुलानं कोर्स घेतला होता. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, मॅथ्सचे थेरम अगोदर करायचे आमची स्ट्रॅटेजी आहे. आता फिजिक्सच्या बाबतीत आमची स्ट्रॅटेजी काय आहे, की मी तुम्हाला सांगतो, की सगळं बेसिक घ्यायचंय आणि 5 व्हिडिओ बेसिक प्रोव्हाईड केलेत. त्यात युनिट कन्व्हर्जन घेतलेत, फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे, काय करायचं, लिहायचं कसं पद्धत असते, थोडक्यात उत्तर कशी लिहायची हे एक्सप्लेन केले. फ्री ठेवलेत ना ॲप्लिकेशनवर फिनिक्स बॅचमध्ये बघा ना. बरं त्याचबरोबर मी सांगतो केमिस्ट्रीमध्ये सुद्धा अरे अगदी बेसिक आय-यू-पी-सीवर आमचा जास्त भर असणार आहे. तुम्हाला स्ट्रक्चर काढायला जमले तर रिएक्शन कुठून लिहिणार आहे? सगळ्यात इम्पोर्टंट आम्ही आता काय करतोय नेक्स्ट एक सोमवारपासून आम्ही लॉग कॅल्क्युलेशन मुलांना शिकवणार आहे. आणि यावर्षी लॉग कॅल्क्युलेशन घेताना मी पुस्तकातलेच प्रॉब्लेम घेणार आहे लक्षात घ्या. पुस्तकातलेच प्रॉब्लेम घेणार आहे. आता मुद्दा असा आहे, मी या पालकांना विचारलं, "क्लास कुठे आहे?" त्यांनी एक्स-वाय-झेड क्लासचं नाव सांगितलं. "फी किती आहे?" ₹2.5 लाख. पण स्कॉलरशिप मी तुम्हाला सांगतो त्यांचा स्टुडंट हुशार आहे, स्कॉलरशिप एक्झाम दिली, बऱ्यापैकी डिस्काउंट देण्यात आला म्हणूया आपण. डिस्काउंट देऊन सुद्धा फी 1.5 लाखाच्या आसपासच राहते. हे पण मला सांगायचंय तुम्हाला बरं का. कुठल्याही क्लासमध्ये ही जे स्कॉलरशिप एक्झाम आहेत ना, आता जे खूप मोठं नाव आहे, त्याचं नाव मी घेत नाहीये. त्यांच्या स्कॉलरशिपबद्दल डिटेलमध्ये विचारा. स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला सांगतो गंमत काय, अकॅडमीजमध्ये ट्युशन फी खूप कमी असते आणि अदर चार्जेस वेगळे आहेत लक्षात घ्या. स्कॉलरशिप अदर चार्जेसवर नाही मिळत. जी छोटीशी ट्युशन फी असते त्याच्यावर पर्सेंटेजमध्ये स्कॉलरशिप मिळते. मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातील पालक, ते पालक म्हणले, "सर रोज अकॅडमीचे कॉल येतायत. 2,000 भरा, 5,000 भरा, इनिशियल एवढे भरा, तेवढे भरा." घरी येऊन बसतायत लोकं, की पैसे भरा, हे करा, ते करा आणि आम्ही हे करतो. मी त्या पालकांना म्हणलं, कोल्हापुरातील पालक आहेत बरं का लक्षात घ्या. मी त्यांना म्हटलं, "येऊन बसू दे आमच्या क्लासमध्ये 15 दिवस बसू देत. चॅलेंज आहे म्हणूया आपण. तिला आवडलं तर नंतरची गोष्ट म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? येईल न येईल ती गोष्ट नंतरची म्हणूया आपण. पॉइंट काय? हुशार विद्यार्थी आहे. 11th मध्ये काहीही झालेलं नाहीये. मी स्टुडंटला विचारलं सुद्धा, "त्या क्लासमध्ये जातोस? टॉपर आहेत का?" "आहेत." "तुमचं आणि शिक्षकांचं?" "शिक्षक येतात, शिकवतात, जातात." सगळ्यात शॉकिंग म्हणजे लक्षात घ्या, की मी तुम्हाला सांगतो, की हा जो पिरियड आहे, हा जो आहे आत्ताचा पिरियड म्हणजे तुम्हाला सांगतो आता जे-ई-चा रिझल्ट लागेल. रिझल्ट नंतर अकॅडमीतला निम्मा स्टाफ इकडं-तिकडं चेंज होतो लक्षात घ्या. हेही तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. त्यामुळे तुमच्याकडे 1 वर्ष उरलंय. पहिला बोर्डची प्रिपरेशन करा. मग आता मी सांगतो, मी त्यांना सांगितलं, की आमची पद्धत काय? तर आमची पद्धत आहे, की पहिला टेक्स्ट बुक मी YouTubeवर पण 1000 वेळा सांगितलंय. टेक्स्टबुक शिवाय काय उपयोग नाहीये. अरे, पुस्तकातले प्रॉब्लेम ॲज इट इज सीडीत आलेत. तुला पुस्तकातलेच प्रॉब्लेम येत नाही आणि तू जे सॉल्व्ह करतोय. कुठली मेथड आहे? काय आहे? शक्यच नाहीये. पहिला टेक्स्टबुक आणि आमची फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या जो 2 बॅचेस आहेत, त्या बॅच बरोबर आम्ही केमिस्ट्री न्यूमेरिकल सुद्धा यावर्षी प्रोव्हाईड करणार आहे. मॅथ्सचे थेरम आम्ही प्रोव्हाईड करतोय. त्याचबरोबर संघर्ष बॅचमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री डिटेलमध्ये घेतोय आणि त्याच्यानंतर क्रॅश कोर्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 11th-12th एम-सी-क्यूचे लेक्चर्स आहेत. बघा फ्री ठेवलेत भरपूर आणि अभ्यासाला सुरुवात करा. आता मी तुम्हाला सांगतो, काय पॅटर्न ठरलाय, की सुरुवातीला अकॅडमीत लाखो रुपये घालवले. जेव्हा समजतंय की कळणार नाहीये, तेव्हा फेमस कुठलातरी ए-बी-सी-डी, एक्स-वाय-झेड ऑनलाईन आहेच. ओके, आहेच. ओके, खूप फेमस आहेत. आहेत. बॅकलॉग क्रिएट होतोय. रिअॅलिटीमध्ये बॅकलॉग क्रिएट होतोय. तुमच्याकडून होत नाहीये. ऑफलाईन क्लास करून रोज 4-4, 5-5 तासाचे लाईव्ह लेक्चर तुमच्याकडून होत नाहीत. फिनिक्स बॅचमध्ये आमचे लेक्चर्स तुम्ही बघा छोटे आहेत. 10-15 मिनिटाचे लेक्चर्स आहेत. 20 मिनिटाचे असतील म्हणूया आपण. हां, नंतर तो लोड वाढेल. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी लॉगचे लेक्चर तुम्हाला फ्री देतोय. इनिशियली लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फ्री करतोय. तुम्हाला पटलं तर करा. बॅच पर्चेस करा. ती गोष्ट नंतरची आहे. पटलं तर म्हणूया आपण. मी तुम्हाला सगळे लेक्चर्स अगोदर देतोय. त्या मेथडनं जावा.
पहिलं टेक्स्ट बुक, त्यातले सॉल्व्ह प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम, मग बोर्डमध्ये आलेले प्रश्न करायचे आणि मग सीईटीचे पी-वाय-क्यू करायचे हे ध्यानात घ्या. ओके. आणि मग आमची जी फिनिक्स बॅच आहे, त्याचं स्पेलिंग मात्र ते फोनिक्स सगळं वाटतं ना, लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ते प्रोनान्सिएशन करताना विचारतात, "सर ह्या बॅचबद्दल विचारायचंय." पण फिनिक्स नाव आहे लक्षात घ्या. मग फिनिक्स बॅच जी आहे 2027 च्या मुलांसाठी, तर ती तुमच्यासाठीच आहे का? पहिला बघा, तुम्ही विचार करा. तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असाल ना, ही बॅच तुमच्यासाठी नाहीच आहे. पण मी असं कमेंट केलं, की परवाच एका मुलानं आमच्या स्टुडंटनं कमेंट केलं होतं, की टॉपर सुद्धा आहेत आमच्याकडे 99.99 पर्सेंटाइलची मुलं आहेत. इव्हन सांगतो 100 पर्सेंटाइल ज्यांना मिळाले त्या सुद्धा मुलांनी फॉलो केलेलं होतं आपल्याला. करतायत मुलं फॉलो म्हणूया आपण. पण ॲट द एंड रिझल्ट हवाय. तो नंबर मगाशी दिला होता आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत अजून. चेक करा. परत लिहित बसत नाहीये मी. तुम्ही छान अभ्यास करा. शून्यातून पुन्हा भरारी घ्या. शक्य आहे. एका वर्षात परत करू शकता. पण ही जर वेळ वाया घालवली, तर परत काहीही होणार नाहीये. हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.